स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती? राजगड. पहिल्या प्रश्नाचं उत्तर दादाने एकदम बरोबर दिलेलं आहे. दादासाठी दुसरा प्रश्न विचारू आपण. छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु कोण होते? संत नामदेव. नाही गुरु समर्थ नामदेव. सध्या मागे आहे. तुकाराम महाराज. दोन्ही प्रश्नाचे उत्तर एकदम बरोबर दिलेले आहे. त्यांना आपण एक पुस्तक देऊ. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काय बोलायचं तुम्हाला? काय नाही, एक तर ते देव आहे आमच्यासाठी, असं काय नाही असं आम्ही त्यांना मानत नाही की ते महापुरुष वगैरे, असं काय नाही. आमच्यासाठी देवच आहेत ते. आणि त्यांचे जे किल्ले आहेत ते आमच्यासाठी मंदिरच आहेत. असं काही नाही किल्ले आम्ही किल्ले म्हणून मोजत नाही, ते मंदिरच आहे आमचं. अजून एक महत्त्वाचा विषय झाला तर तो म्हणजे जिथं म्हणजे काही ठिकाणी ना किल्ल्यांचे म्हणजे थोडीफार ढासळलेले वगैरे तर तिथं पुनर्डागडुजी केली पाहिजे सरकारने. कारण ते आपली एक ऐतिहासिक वारसा आहे, तो वारसा आपण जपणं हे आपलं काम आहे. दादाने सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मांडलेला आहे की आपले गड किल्ले या महाराष्ट्राचे जे काय आहे ते गड किल्लेच आहेत. आणि ते जर संवर्धित नाही झाले तर आपण आणि हे आपला इतिहास येणाऱ्या पिढीला काय दाखवणार हे महत्त्वाचं आहे. आणि आपले गड किल्ले हे आपण जतन केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे. येणाऱ्या पिढीला आपण दाखवलं पाहिजे की हे आमचे राजे होते आणि हे आमचा इतिहास आहे. जय शिवराय. जय शिवराय.